आलो आहे पळसदरीला। हा पळसदरीचं स्टेशन आहे, तर इथे आता आपण आलो आहे पळसदरीला। मंदिराकडे जाणारा रस्ता आहे पळसदरीच्या, बघा पळसदरीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता आहे हा। बघा हा रस्ता आहे सगळ्या मंदिराकडे जाणारा। हे इथे पावसाचं पाणी येतं, वळासारखं केलं आहे, वळासारखं नदीसारखं केलेलं आहे इथे। तर आता ते सुकलेलं आहे, पण पावसात हे मस्तपैकी भरत असेल पाणी। पावसात मस्तपैकी भरत असेल। पायवाट आहे, स्टेशन पासून चालत जायचा 1 ते 10 मिनिटाच्या एक अंतरावर आहे मंदिर आहे। सगळं आपण आता इकडनं चाललोय, बघा हा रस्ता आहे सगळा, इकडनं आता आपण चाललोय मठामध्ये। बघा छान आहे, मस्त आहे, झाडे झुडपे आहेत आणि छानच आहे वातावरण, खूप मस्त वातावरण आहे इकडे। सगळीकडे आंब्याची झाडच आहेत बघा, आणि घरं पण आहे आणि मस्त आहे, आंब्याची झाडं आहे सगळीकडे। आम्हाला एक आंबा पण भेटला पडलेला, मस्तपैकी छान आहे। चला असाच व्हिडिओ आपला कंटिन्यू ठेवू। मस्त आहे दृश्य, यासाठी चांगलं आहे। बघा आता आम्ही इथे जरा थांबलोय, थंडवा वाटतो इथे मस्तपैकी, त्यासाठी आम्ही इथे आता थांबलोय जरा झाडाच्या इथे आंब्याखाली। आंब्याचं झाड आहे तिथे आम्ही जरा थांबलोय आता विश्रांतीसाठी। बघा खूप छान आहे, मस्त आहे। इथे सिद्धांत उभा आहे, इथे सिद्धांतचे बाबा पण आहेत, सिद्धांतचा फोटो काढते। तर बघा मस्तपैकी परिसर आहे, छान परिसर आहे। बघा हा आजूबाजूचा परिसर आहे मस्तपैकी पळसदरीच्या इथला, किती छान परिसर आहे हा, मस्त आहे एकदम, झाडे झुडपे छान आहेत आणि मस्त वातावरण आहे आणि थंड ठिकाण आहे या साईडला एकदम। आणि इथे पाण्याची विहीर आहे, ती पियाचं पाणी आहे त्या विहिरीमध्ये, तो पाणी पितात आणि ती विहीर आहे तिथे पाण्याची ह्या साईडला। आणि इथे गायी पण आहेत, चरायला आलेत गायी इथे बघू शकता तुम्ही, हे बघा इथे मस्त गायी पण आलेल्या आहेत चरायला। आणि हा डोंगरचा नजारा एवढा छान आहे ना, मस्त, ह्या साईडला वातावरण खूपच छान आहे। बघा मस्त वातावरण आहे, खूप छान आहे वातावरण, थंडगार वातावरण आहे। अशी उन्हाळा आहे पण असं उन्हाळा ह्या साईडचा वाटत पण नाही, एवढं छान आहे वातावरण इकडे। तर चला तुम्ही पण या पळसदरी मठामध्ये दर्शन घ्यायला, तर या ह्या साईडला एकदा तरी दर्शन घ्यायला पळसदरीला। तर चला, पळसदरीच्या आजूबाजूचा सगळा परिसर आहे, झाडे झुडपे आहेत आणि मस्त आहेत। आणि इथे गाय पण आहे बसलेल्या, इथे गाय पण आहेत बसलेल्या। तर बघा किती परिसर मस्त वाटते इथला, छान वाटते। आणि हा गाव साईडच आहे एक, तो खूप छान वाटते हा परिसर बघायला एकदम। श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ आहे. पळसदरी हा मठ आहे बघा. आता इकडनं एंट्री करायची आपल्याला, आतमध्ये जायचं. फ्रीचा गेट आहे इथलं समोरचा. आणि इथे गाडीचा टाइम टेबल पण दिलाय. टाइम टेबलनुसार आपण इकडनं निघू शकतो मठामधनं बघा. मैत्रिणीनं तर आपण आता आलो आहे स्वामींच्या मठात पळसदरीला, कर्जत इथे. तर आता आपण आहे दर्शनाच्या लाईनीमध्ये. तर चला तुम्हाला दर्शनाची लाईन दाखवते मी कुठपासून चालू आहे. आता दर्शनाची लाईन लागलेली आहे इथे स्वामींच्या मठामध्ये. इथे दर्शनासाठी लाईन लागलेली इकडे. हे पण आहे सिद्धांतचे पप्पा आहेत आणि इथे सिद्धांत पण आहे. तर बघू शकता इथे तर लाईनीत आम्ही उभे आहे. तर बघू शकता तुम्ही. आता आपल्याला इकडनं स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. तर इकडनं एंट्री करायची. गुरुकक्ष इकडनं आता आपल्याला एंट्री करायची, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. तिथे पण स्वामी समर्थांचा फोटो. आता दर्शन घेतो. इथे पहिलं गणपतीचं दर्शन घेता. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वेदन गुरुमध्ये सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. बघा इथे तर स्वामी समर्थांच्या पण पाया पडतो इथे. बघा इथनं आता आम्ही प्रदर्शन घालतो असं. बघा इथे आता आपण आलोय मठामध्ये. स्वामींची गादी इथे. तर बघा इथे स्वामींची गादी इथे. स्वामींची गादी आपण बघतोय. थोडं हळूच बोलायला लागतंय कारण का मोठ्याने बोलणं अलाउड नाही आहे. स्वामींची मादूक आहे तिथे आणि ही स्वामींची गादी आहे इथे. बघू शकता तुम्ही सगळे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज.
बघा हे काका आणि हा त्यांचा कोण आहे काका? हा तुमचा? ही मुलगी त्यांची छोटीशी. हे आता स्वामींना त्यांच्या घरी घेऊन जात आहेत हे काका आलेत आता पळसदरीच्या मठामध्ये आणि ते इकडनं स्वामींना घरी घेऊन जात आहेत. आणि तुम्ही कुठे राहता काका? भिवपुरी रोडला राहतात हे काका. तर बघा आता स्वामींच्या मठात पण आलेत पळसदरीला आणि इथनं स्वामींना ते घरी घेऊन जात आहेत. बघा आता आपण इथे ओटी घेतली आहे, म्हणजे नारळ आहे, फूल आहे, अगरबत्ती आणि खडीसाखर पण आहे. हे स्वामींना आपण घेऊन जातो ओटी. बघा इथे सगळं सामान भेटतं आणि सगळं साहित्य भेटतं. इथे चंदन भेटतं, अष्टगंध पण आहे, अगरबत्ती पण आहे, सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत. बघा स्वामीची प्रतिमा पण भेटतात इथे. इथे सगळ्या वस्तू भेटतात, इथे सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत. अगरबत्ती पण आहे तिथे. इथे माळी पण आहेत, जपमाळ पण आहे इथे असे तिला. सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत. तर या तुम्ही पण या पळसदरी या मठामध्ये दर्शन करायला या एकदा सगळ्यांनी. आणि ह्या सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत. बघा इथे जास्त लाईन असले की हे सगळं बंदोबस्त केलेला आहे, पण आता लाईन कमी आहे त्याच्यामुळे एकच साईडनं ओपन ठेवलेलं आहे. जास्त लाईन असल्यामुळे हा सगळं बंदोबस्त केलेला आहे इथे. बघा इथे पण स्वामींचे आहेत, शेषनागवरचे स्वामी आहेत. इथे आता महाप्रसादासाठी लाईन लागलेली आहे. प्रसादची लाईन लागलेली आहे. इथे सगळे महाप्रसाद घेत आहेत आता लाईनीत. सगळे महाप्रसाद घेत आहेत आता लाईनीत. आता आम्ही पण घेतोय महाप्रसाद लाईनीमध्ये. आता आपण इथे महाप्रसाद घेतोय. स्वामींची सीमा भोसले, श्री स्वामी समर्थ. इथे सगळे महाप्रसादाची लाईन लागलेली. इथे सगळे महाप्रसाद येतात. सगळे स्वामी भक्त येतात. नाही बस 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 झाला. महाप्रसाद आपला आहे ताटामध्ये. आता वरण भात आहे, पापड आहे, जिलेबी आहे आणि इथे वांगा बटाट्याची पण भाजी आहे. बघा आता इथे सगळे आपण महाप्रसाद करतोय आणि इथे सगळी लेडीजची लाईन आहे. इथे सगळे लेडीज बसलेत महाप्रसाद करायला आणि ह्या साईडला सगळे जेंट्स बसलेत महाप्रसाद करायला. तर चला या महाप्रसाद करायला. प्रसादची लाईन लागलेली आहे. इथे सगळे महाप्रसाद घेत आहेत आता लाईनीत. सगळे महाप्रसाद घेत आहेत आता लाईनीत. आता आम्ही पण घेतोय महाप्रसाद लाईनीमध्ये. आता आपण इथे महाप्रसाद घेतोय. स्वामींची सीमा भोसले, श्री स्वामी समर्थ. इथे सगळे महाप्रसादाची लाईन लागलेली. इथे सगळे महाप्रसाद येतात आपल्याला. सगळे स्वामी भक्त येतात. नाही बस 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 झाला.
महाप्रसाद आपला आहे ताटामध्ये. आता वरण भात आहे, पापड आहे, जिलेबी आहे आणि इथे वांगा बटाट्याची पण भाजी आहे. बघा आता इथे सगळे आपण महाप्रसाद करतोय आणि इथे सगळी लेडीजची लाईन आहे. इथे सगळे लेडीज बसलेत महाप्रसाद करायला आणि ह्या साईडला सगळे जेंट्स बसलेत महाप्रसाद करायला. तर चला या महाप्रसाद करायला. पळसदरीच्या आजूबाजूचा सगळा परिसर आहे, झाडे झुडपे आहेत आणि मस्त आहेत. आणि इथे गाय पण आहे बसलेल्या, इथे गाय पण आहेत बसलेल्या. तर बघा किती परिसर मस्त वाटते, इथला छान वाटते. आणि हा गाव साईडच आहे एक, तो खूप छान वाटते हा परिसर बघायला एकदम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि पळसदरी मठामध्ये तुम्ही नक्की या. तर चला बाय.